राज्यपाल हे चैत्यभूमीवर भाषण करतायत। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये आणखी तिघांना अटक झाली आहे। तिघेही विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी आहेत। नागपूरमध्ये अनुभव नसताना मुख्याध्यापकपदी मान्यता देऊन शालार्थ आयडी तयार करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या आणखी तिघांना सदर पोलिसांनी अटक केली आहे। हे तिघेही विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी आहेत। एकूण किती आरोपींची संख्या आता 5 वर पोहोचलेली आहे। यामध्ये लवकरच मुख्याध्यापकपदी नेमण्यात आलेल्या भंडारा जिल्ह्यातीलही काही अधिकारी कर्मचारी यांचाही या प्रकरणामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे। शिक्षक भरती घोटाळा अटकेचं सत्र सुरू आहे। आणखी तिघांना अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये आतापर्यंत नेमका एकाच प्रकरणाचा खुलासा झाला आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये 570 पेक्षा अधिक शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोगस आयडी देखील समोर आलेली आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। हितेश मेश्राम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। हितेश, नागपुरातील शिक्षण घोटाळा हा समोर आल्यानंतर आता आणखी तिघांना अटक करण्यात आलेली आहे। अजून नेमके या सगळ्या प्रकरणामध्ये धागेदोरे किती आहेत आणि अजून अटक होण्याची शक्यता आहे का? नक्कीच तेजस, बघितलं गेलं तर 2 आरोपी जे आहेत या घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आलेले आहेत आणि आता त्यानंतर 3 अजून आरोपी जे आहेत यामध्ये जे आहे पोलिसांना अटक करण्यात यश आलेलं आहे। आणि हा जो घोटाळा आहे ही जी चेन आहे ही किती मोठी आहे हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे। अजून 506 जे अधिकारी कर्मचारी असतील त्यांचं नाव पुढे येत असल्याची माहिती जी आहे ती प्राप्त होत आहे। बघितलं गेलं तर 9 आरोपी काल ताब्यात येणार होते, मात्र त्यातले 3 जे आहे ते ताब्यात आल्याची माहिती जी आहे ती पोलिसांमार्फत मिळालेली आहे। आणि उर्वरित 6 अजून जे आहे त्यांचा तपास जो आहे तो देखील चालू आहे। ही माहिती जी आहे ती पोलिसांमार्फत मिळालेली आहे। याच पद्धतीने अजून किती आरोपी यामध्ये सामोर येतील हे बघणं तितकंच महत्वाचं आहे। तेजस, अगदी धन्यवाद हितेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।